क्रमांक 1 सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठातील बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी परपोषी सजीव कोणते? पर्याय आहेत प्राणी, कवके, वनस्पती। पर्याय क्रमांक 1 व 2 बरोबर। या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 व 2 बरोबर। म्हणजे प्राणी आणि कवके हे दोन परपोषी सजीव आहेत। खालीलपैकी पेशीभित्तिका नसणारे सजीव कोणते? पर्याय आहेत प्राणी, कवके, वनस्पती। पर्याय क्रमांक 2 व 3 बरोबर। पेशीभित्तिका नसणारे सजीव जे आहेत ते आहेत या ठिकाणी प्राणी, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न निर्मिती करणारे सजीव कोणते? पर्याय आहेत प्राणी, कवके, वनस्पती, प्रोटिस्टा। वनस्पती जे आहेत ते प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न निर्मिती करतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। मृतावशेषापासून अन्न शोषण करणारे सजीव कोणते? पर्याय आहेत प्राणी, कवके, वनस्पती, प्रोटिस्टा। कवके हे मृतावशेषापासून अन्न शोषण करणारे सजीव आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। सजीवांच्या जीवन प्रक्रियेमध्ये उत्पादक या घटकात कोणाचा समावेश होतो? पर्याय आहेत प्राणी, कवके, वनस्पती, प्रोटिस्टा। वनस्पतींचा समावेश उत्पादक या घटकामध्ये होतो। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। सजीवांच्या जीवन प्रक्रियेमध्ये विघटक या घटकात कोणाचा समावेश होतो? या ठिकाणी विघटक या घटकात विचारलेला आहे। पर्याय आहेत प्राणी, कवके, वनस्पती, प्रोटिस्टा। कवके यांचा समावेश विघटक या घटकामध्ये होतो। पर्याय क्रमांक 2 कवके हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। सजीवांच्या जीवन प्रक्रियेमध्ये भक्षक या घटकात कोणाचा समावेश होतो? पर्याय आहेत प्राणी, कवके, वनस्पती, प्रोटिस्टा। प्राण्यांचा समावेश भक्षक या घटकामध्ये होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 प्राणी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव कोणते? म्हणजे पेशीभित्तिका आहे पण प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत असे सजीव कोणते, असा प्रश्न विचारलेला आहे। पर्याय आहेत प्राणी, कवके, वनस्पती, प्रोटिस्टा। पर्याय क्रमांक 2 कवके हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। म्हणजे कवकांना पेशीभित्तिका असते परंतु ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही। पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे सजीव कोणते? वनस्पती हे प्रकाश संश्लेषण करणारे सजीव आहेत, यासोबतच पेशीभित्तिका असणारे सजीव आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 वनस्पती हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। पेशीभित्तिका नसणारे सजीव कोणते? पर्याय आहेत प्राणी, कवके, वनस्पती, प्रोटिस्टा। प्राणी हे पेशीभित्तिका नसणारे सजीव आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 प्राणी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। खालील लक्षणे कोणत्या सजीव सृष्टीचे आहेत? हे सर्व सजीव एकपेशीय असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात, हे अधिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात। ही सर्व सजीवांची लक्षणे जी आहेत ती मोनेरा या सृष्टीची आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 मोनेरा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। खालील लक्षणे कोणत्या सजीव सृष्टीची आहेत? सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशी पटलबद्ध केंद्रक असते, प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशभिका असतात, स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना, व्हॉल्वॉक्स, पेशीत हरितलवके असतात, परपोषी उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम। ही उदाहरणे कोणत्या सजीवसृष्टीची आहेत असे विचारलेले आहे किंवा लक्षणे। ही सर्व लक्षणे जी आहेत ती प्रोटिस्टा या सजीवसृष्टीची आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या टिंबटिंब समावेश होतो। पर्याय आहे जीवाणूंचा, नीलहरित शैवालांचा, विषाणूचा। 1 व 2 बरोबर। मोनेरा सृष्टीमध्ये जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। मोनेरा या सृष्टीत टिंबटिंबचा समावेश होतो। पर्याय क्रमांक 1 आहे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू, युग्लिना, अमिबा, पॅरामेशियम। लॅक्टोबॅसिलाई जीवाणू यांचा समावेश मोनेरा या सृष्टीत होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल।
प्रोटिस्टा या सृष्टीत टिंबटिंबचा समावेश होतो. पर्याय आहेत अमिबा पॅरामेशियम, युग्लिना व्हॅलॉक्स, प्लाझ्मोडियम. वरील सर्व पर्याय बरोबर. वरील सर्व पर्याय हे बरोबर आहेत. म्हणजेच अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना व्हॅलॉक्स आणि प्लाझ्मोडियम या सर्वांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये होतो. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालीलपैकी स्वयंपोषी सजीव कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे युग्लिना व्हॅलॉक्स, पर्याय क्रमांक 3 1 व 2ही, पर्याय क्रमांक 4 अमिबा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 व 2 दोन्ही. म्हणजेच युग्लिना आणि व्हॅलॉक्स हे दोन्हीही स्वयंपोषी सजीव आहेत. खालीलपैकी परपोषी सजीव कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम, पर्याय क्रमांक 4 आहे 1 2 व 3 सर्व बरोबर. म्हणजेच हे तीनही जे आहेत हे सर्व परपोषी सजीव आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. राष्ट्रीय विषाणू संस्था कोठे आहे? पर्याय आहेत पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे. पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संस्था आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कवकांची पेशीभित्तिका या जटिल शर्करेपासून बनलेली असते. पर्याय आहे लायकेन, कायटिन, ट्रिप्सिन, पेप्सिन. कवकांची पेशीभित्तिका जी आहे ती कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 कायटिन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मक्याच्या कणसावरील बुरशी या नावाने ओळखली जाते. पर्याय आहेत किण्व, ॲस्परजिलस, पेनिसिलियम, मशरूम. मक्याच्या कणसावरील बुरशी जी आहे ती ॲस्परजिलस या नावाने ओळखली जाते. म्हणून पर्याय क्रमांक 2 ॲस्परजिलस हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.